का तर जलपर्णी काढण्यासाठी. पण त्याच्यातून हे जलपर्णी निघाले ठीक आहे, की थोडीसं नदीला थोडं रिलॅक्स मिळेल. पण मग ते नाले बंद कधी होतील? जी आज आंदोलनाचा आपला 5वा टप्पा होता आणि यशाचं म्हणजे ज्याला म्हणतो की एक सुरुवात कुठेतरी आपली झालेली आहे आणि जलपर्णी काढणे कारण ह्या पाण्याखालचं जे विश्व आहे, मासे असतील किंवा आणखी जलचर प्राणी असतील, ते उद्ध्वस्त होत चाललं होतं. ते कुठेतरी वाचावं आणि ही जलपर्णी सगळी निघाल्यानंतर त्या माशांना सूर्यप्रकाश मिळणार ऑक्सिजन आहे, मिळेल. ऑक्सिजन मिळणार आहे आणि एक ज्याला आपण नाले बंद करण्यासंदर्भात एसटीपी प्लांट ऑलरेडी टाकण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरू झालेली आहे. एसटीपी प्लांटच्या बाबतीतही युद्ध पातळीवर आणि हे जे काही नाल्यांमधनं पाणी येते ते डायरेक्ट थेट खाडीला सोडण्यासाठी डीपीआर बनवण्याच्या संदर्भात पुन्हा एक मीटिंग MMRDA मध्ये जे आपले नगर विकास विभागाचे मुख्य सचिव आहेत असीम गुप्ता साहेब त्यांनीच एक प्रोग्राम आखलेला आहे आणि मी विशेष आभार व्यक्त करेन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं, खासदार साहेबांचं, की त्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम दिला होता की 15 दिवसात ही मशीन येईल आणि आज ती 18व्या दिवशी आली. म्हणजे कालच आली पण तिला आज आपल्याला सुरुवात झाली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्याला आपण 5 मे ला परत MMRDA मध्ये एक मीटिंग घेतली जाणार आहे आणि संबंधित सर्व MPCB बोर्ड असू द्या, महानगरपालिकेचे आयुक्त असू द्या, कलेक्टर असू द्या किंवा आणखी बाकीचे इतर संबंधित अधिकारी असू द्या, पाटबंधाऱ्यांचे, तर मग ह्या सर्वांना बोलवून एक पुन्हा नियोजन की त्यांनी एक स्पष्ट आदेश दिले होते, कोणताही तुम्ही काहीही प्रोग्राम घ्याल तर जे आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना सोबत घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका. हे असीम गुप्ता साहेबांनी अतिशय हेडलाईन वारंवार सांगितली होती आणि त्याची जी सुरुवात आज मशीन आल्यानंतर त्यांना आम्हाला बोलवलं गेलं आणि ही प्रक्रिया नितीन निकमांच्या हस्तेच आपण इथे नारळ फोडून या शुभारंभ केलेला आहे. माझं म्हणणं एकच आहे की नियोजन आता टप्प्याटप्प्यात हे आंदोलन संपलेलं नाही किंवा ह्या आंदोलनाच्या म्हणजे एक मशीन आली म्हणून आमचं आंदोलन संपलं असं आम्ही म्हणणार नाही. पण याच्या पुढे ही जी काही कंटिन्युटी आहे ती सतत राहील आणि एक शुद्ध नदी फक्त हीच नाही तर त्यांनी वालदुनी नदीच्या संदर्भात पण खासदार साहेबांनी पुढाकार घेतला स्वतःहून आणि त्यानंतर इतर नद्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये पण घेतला. तर मी खरोखर हे एक चांगलं नियोजन नितीन निकमांच्या आंदोलनामुळे कुठेतरी महाराष्ट्रात नद्या वाचवण्याची मोहीम सुरू झाली आहे असं मी म्हणेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.